रणजित निकम यांचे गाव चितळी, खटाव तालुका, जिल्हा सातारा. या ठिकाणी सर्व फौजी आणि फौजी परिवार त्यांना श्रद्धासुमन अर्पित करण्यासाठी, त्यांच्या घराकडे जाण्यासाठी, त्या परिवाराला आम्ही हे सगळे लोक तुमच्यासोबत आहोत हे सांगण्यासाठी या गावात जमा झाले. पहा, हा सगळा ग्रुप आज आपल्या रणजित निकम यांच्या घरी जाण्यासाठी इथे आलेला आहे. पुण्याहून, देहूहून, अनेक गावचे, कराडहून, अशा अनेक गावनं सर्व माजी सैनिक आणि रणजित निकम परिवाराचे हितचिंतक सगळे इथं गोळा झालेले आहेत. आता यानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी सर्वजण एकत्र त्यांच्या घराकडे जातील. हे आपल्या चितळी गावामध्ये सगळ्यांच्या कार पार्किंग केल्यावर त्यांच्या घराकडे जाताना आपल्याला ही सगळी माजी सैनिकांची जे काही मनोभावे त्यांच्या दुःखात सामील होण्यासाठी आले आहेत. यामध्ये अनेक संघटनांचे पदाधिकारी आहेत. सैनिक फेडरेशनचे उपाध्यक्ष प्रशांत कदमजी आहेत, संतोष निकमजी आहेत, घाणे सर आहेत, त्यानंतर संखपाळ साहेब आहेत देहूहून आलेले. असे अनेक माजी सैनिक ज्यांचं मन खरोखर विव्हळलं या घटनेनंतर. एक अकल्पित आणि अतिशय निंदनीय अशीच घटना एखाद्या माजी सैनिकावर अशा पद्धतीने एखाद्या गावात भ्याड हल्ला होतो आणि त्यामध्ये त्याला प्राण गमवावे लागतात. ही एक खूप मोठी शोकांतिका असं आपल्याला म्हणावंसं वाटतं. भारत माता की जय, भारत माता की जय. भारत माता की जय. संतोष निकमजी अतिशय मनोभावे हे सगळेजण आता श्रद्धासुमन अर्पित करण्यासाठी आपल्या रणजित निकम यांच्या घराकडे सगळेजण जात आहेत. लवकरात लवकर योग्य तो न्याय या रणजित निकम परिवाराला मिळाला पाहिजे याच अपेक्षा, आणि कुठल्याही दुःखात आणि संकटात कोणताही फौजी परिवार हा एकटा पडू नये यासुद्धा मनोमन सदिच्छा. आणि मग त्या भावना व्यक्त करण्यासाठीच हा इतका माजी सैनिकांचा जमाव पुणे आणि आसपास, सातारा आणि आसपास अशा ठिकाणाहून अनेक संघटनांचे 2-4 मेंबर अशा पद्धतीने इथं आलेले आहेत. आणि रणजित निकम यांच्या घराजवळ हे सर्वजण पोचले आहेत. यानंतर शोकसभा होईल, श्रद्धासुमन अर्पित होतील, त्यांच्या परिवाराशी सुद्धा गाठीभेटी होतील.